महान वेळ
स्टेशन आणि शिवाजी टेक्निकल स्कूल यांच्या विद्यमाने गणेशोत्सवात कीर्तनं बंद झाली. परवाई साहेबांशी बोलताना बोललो, कारणे साहेबांशी बोलत होतो तेव्हा तुमचं कौतुक केलं पाहिजे, तुमचं आणि सुलाने साहेबांचं वकिलांचं. 1905-06 साली वगैरे असेल लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलं. लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणलं जातं. ती असंतोषाची टिळकी भारतीय समाजात आणि मनात खेळण्याचं काम टिळकांनी केलं. त्यांनी गणेशोत्सव सुरू कशासाठी केला होता? समाज बांधणी व्हावी, समाजाची संस्कृती टिकावी, आपल्या परंपरा टिकाव्यात आणि त्यातून आमचा धर्म, आमचा देश याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं यासाठी केलेला हा गणेशोत्सव आज कुठल्या थराला आलेला आहे? 100 वर्षानंतर. मला आश्चर्य वाटतं, इतक्या म्हणजे लालबागचा राजा, त्याच्या पलीकडे परळचा राजा, त्याच्या अलीकडे चिंचपोकळीचा राजा, घाटकोपरचा, आणि एवढ्या गल्लीत राजा आले कुठनं आणि कशासाठी? पण सगळे एकदाच सगळे आपण नवसाला पावणार. मुंबईच्या तुम्ही कुठल्याही गणपतीचं नवस बोला, तुम्हाला पावणार होतो. ही मुंबईच्या गणपती आहे आणि मुंबईत सध्या मंडळ 2.5 लाख आहे. 2.5 लाख गणपती आहेत आमच्याकडं. काय चाललंय मला काही कळत नाही. म्हणजे 20-25 फुटाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्याच्यामुळं असंख्य प्रदूषण होतं. समुद्रात ते सोडायच्या 10 दिवसानंतर लाखो हजारो समुद्रातले जीवजंतू मारून टाकायचे. मंडपात गेला तर लाइटिंग आहे, लेझर शो आहे, आमचा आहे, चमका आहे, डोळे टिपवणार आहे, तसलं डोळे घालवणारे. आणि त्याच्याही पलीकडं गणपतीच्या आगमनावेळी आणि गणपती विसर्जनावेळी समोर नाचणारे, दारू पिऊन नाचणारे कार्यक्रम. कुठे घेऊन चाललोय आम्ही संस्कृती? टिळकाने हे कशासाठी सुरू केलं? मला कौतुक कशासाठी करायचंय? सिनियर PI, पंतनगर पोलीस स्टेशन आणि विक्रोळी बार असोसिएशनचे अध्यक्ष सुलाने साहेबांचं की ही जी परंपरा आहे, परमात्म्यानं गीतेतल्या 5व्या अध्यायात सांगितलं, महाराज तुम्हाला आठवत नसेल, एवं परंपरा प्राप्त मियम राजर्षय विदू सरकार देह महता योग नष्टपर्यंत. हे पार्था, या जर परंपरा जर मानल्या नाहीत, पाळल्या नाहीत, त्या जर सांभाळल्या नाहीत तर त्या काळाच्या ओघात नष्ट होतील. आणि ह्या गणेशोत्सवाच्या पावन परंपरा या काळाच्या ओघात नष्ट होताना दिसत आहेत. पण त्यात तुमच्यासारखे लोक कीर्तनं, आमचं आठवतंय आमच्या लहानपणी, आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आपण सगळेच लहान होतो तेव्हा आम्ही शिवाजीराव भोसले, सेतुमाधवराव पगडींची व्याख्यानं ऐकली गणेशोत्सवात. आम्ही निवृत्ती महाराज देशमुख, आत्ताचे नाही त्यावेळेचे वसंत सम्राट नागपूरचे निवृत्ती महाराज देशमुख, आपळेतवा यांची कीर्तन ऐकली. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, ज्योत्स्ना देवधर, गिरीजा कीर यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम पाहिले. असंख्य काव्य संमेलनं पाहिली, मेळे पाहिले आणि त्यावर आमचा पिंड तयार झाला. आजकाल काय झालंय माहिती आहे का? शहरं बकाल झाली आणि खेडी ओसाड झालेली आहे. आणि हे कशामुळे झालं? महात्मा गांधींनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की खेड्याकडे चला. त्यातनं आमच्या लक्षात येते त्यावेळी केवढा मोठा दृष्टा पुरुष असेल तो. आम्ही या स्थितीला आलोय. आम्हाला आता वाटायला लागले हा गणेशोत्सव नको बाबा, बंद करूया समाजानं बरं. आणि त्यात अडचण अशी होती आमची, कुठल्या तरी राजाला कुठला तरी मोठा नेता येतो, कुठल्या तरी राजाला कुठला तरी उद्योगपती काहीतरी चांदीचा सोन्याचा मुकुट देतो, कुठल्या तरी राजाला कुठला तरी अभिनेता येऊन पाया पडतो आणि सगळी आमची माणसं मेंढरासारखी तिकडे जातात. आणि मग त्या वर्गणीवर वर्षभर या कार्यकर्त्यांची पोटं चाललेली असतात. दुसरं का किती फार जवळून पाहिले. मी जेव्हा मंत्रालयात होतो, जॉईंट सेक्रेटरी म्हणून मंत्रालयात होतो, तेव्हा हेच सगळे कामं माझ्याकडे असायची. आणि काय चालतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशा या पद्धतीत मला एक पेठी आजमींची कथा, कविता सुचते. पेठी आजमी म्हणजे शबाना आझमीचे वडील. त्यांनी लिहिलंय, है अंधेरी रात लेकिन दिया जलाना कब मना आहे. सगळीकडे अंधार आहे, दिवा लावायला कुणी मग तसा तुम्ही हा दिवा लावलाय. माझी अशी विनंती आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवळे साहेबांना की तुम्ही मंचावर यावं, मला तुमचा जाहीर सत्कार करायचा आहे. साहेबांचा जाहीर सत्कार करायचा आहे. मला एक फार द्या, कारण त्या
1949 सोमवार 9 सप्टेंबर 2024 मी 2005 ते 2009 या कालावधीत विक्रोळीला न्यायदंडाधिकारी म्हणून होतो मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. माझी नेमणूक होती. 15 वर्षानंतर पहिल्यांदा पुन्हा आलो पंतनगर पोलीस स्टेशनला यासाठी. पण त्यावेळी आमच्या सुनाने वकील नुकतीच वकिली सुरू केली होती. 1 वर्ष झालं होतं त्याला. पण त्याला एक माहिती होतं की मी कीर्तनं करतो. माझी मनाशिका देवा कारण माझे वडील कीर्तनकार मी मच्छिंद्र महाराज आपण कोर्टीहून आले. तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था ज्यांचा ट्रस्ट आहे. विजय महाराज अभंग त्यांचे दुसरे पुत्र, त्यांचा नातू इकडं चैतन्य त्यांचा नातू, त्यांचे एक नाथ कीर्तनकार आहे. आप्पांचं वैशिष्ट्य असं, आप्पा 80 मुलाला सांभाळतात. त्यातली बरीचशीच अनाथ मुलं आहेत. त्यांना वारकरी शिक्षण देतात. ते देतात शिवाय लौकिक शिक्षण देतात. त्यासाठी पदरमोड करतात. आणि आमच्या गेली 30 वर्ष मला साथ करायला आप्पा कोर्टीहून जिथं माझं कीर्तन असेल तिथं येतात. आपण पुढं काय होतं कीर्तनाच्या याच्यात आम्ही शिकवतो सगळं आभार तरी काय कधी मानायचं. असं प्रतिपाद्य विषय असा आज कीर्तनासाठी जो घेतलेला अभंग आहे विशेष आहे. म्हणजे कदाचित पाठातला असेल नसेल वारकऱ्यांच्या. 2 सत्पुरुषांचा संवाद आहे. एकमेकाशी संवाद करतायत 2 सत्पुरुष. पहिले आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज. दुसरे सत्पुरुष आहेत चिंचवडचे मोरया गोसावी. पण हा नुसता संवाद नाही आहे, तर यात अध्यात्माची 4 सूत्र महत्वाची सांगितलेली आहे. अभंगाचा अर्थ जेव्हा पाहतो आपण शब्दार्थ जेव्हा आपल्या लक्षात येतं. पहिल्या चरणात महाराज सांगतायत चिंतामणी देवा गणपती याना करावया तुझे पात्र. त्याच्या मागची कथा काय आहे ते आपण पाहणार आहोत. सांगितलंय काय महाराजांनी चिंतामणी देवा म्हणजे मोरया गोसावींचं दुसरं नाव चिंतामणी होतं आणि देव त्यांचं आडनाव. चिंचवड जे गाव आहे पिंपरी चिंचवडपाशी, चिंचवडचे पुण्याच्या जवळचं, तिथं मोठं संस्थान आहे. त्याचे ते प्रमुख विश्वस्त आणि संस्थानिक मोरया गोसावी. त्याला उद्देशून तुकाराम महाराज सांगतायत की चिंतामणी देवा गणपतीची आणा. तुम्ही तर गणपतीचे एवढे महान भक्त आहात. तुम्ही गणपतीला बोलवा कशासाठी? करावया भोजनाचा पात्र. आपल्या बरोबर पंक्तीला गणपतीला बोलवून घ्या. तर तुकाराम महाराजांनी मोरया गोसावींना सांगितलेलं आहे. पण सांगताना एक मार्मिकपणा वापरलेला आहे. या चरणातल्या दुसरा जो पद आहे करावया भोजना तुझ्या पात्रे, त्या अध्यात्माचं अतिशय महत्वाचं सूत्र साठलेलं आहे. तुझे पात्र म्हणजे दुसरं पात्र ठेवा. कारण तुमच्यातलं द्वैत अजून संपलेलं नाही. तुमच्यात काहीतरी न्यून आहे. द्वैताची झाडणी गुरुविणं ज्ञान. द्वैताची झाडणी झाल्याशिवाय गुरुविणं ज्ञान आल्याशिवाय तुम्हाला कसं काय परमात्मा भेटतात. माऊलीने हरिपाठात सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात चिंतामणी देवा गणपतीची आणा करावया भोजना तुझ्या पात्रे. देव
माणसाचा अहंकार गेल्याशिवाय माणसाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. दुसरा अध्यात्मातलं सूत्र दुसऱ्या चरणात, पहिल्या चरणात, दुसऱ्या चरणात सांगितलं. तिसऱ्या चरणात मात्र अतिशय महत्वाचं आहे, जे मार्गदर्शन तुमच्या आमच्यासाठी आहे, सर्वसामान्य भक्तांसाठी आहे. काय म्हणतात महाराज? असे ब्राह्मण पाटावर बसलेले आहेत, तटस्थपणे ते ऐकतायत, दोन महापुरुषांचा संवाद ऐकतायत. कारण महाराज काय बोलतायत, मोरया गोसावी काय उत्तर देत आहेत, मोरया गोसावी काय उत्तर विचारतायत. अहो आपण ऐकतो किती. 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. 18 औषधीचं यज्ञ होतं, ऐकली किती जणांनी? अर्जुना सोडून किती जणांनी ऐकले? आणि आज तरी आपण काय करतोय? आपण ऐकत नाही एकमेकांचं. सिनियर पी आय काय सांगतात ते खर्च पण ऐकत नाही आणि त्यामुळे घोटाळ्या होतात कोर्टात. बरोबर आमचा हा अनुभव आहे. सरकार सांगताय ते जनता ऐकत नाही, जनता काय सांगताय ते सरकारच्या कानावर पडत ऐकायला कोण लागेल. प्रत्येक जण मोठा इतका स्वयंभू झाला आहे, एकमेकांचं ऐकणं आपण सोडून दिलेलं आहे. म्हणून इथे हे महत्वाचं आहे की फार वेळ झाली, खूप वेळ झाला यांचा संवाद चाललेला आहे. काव्यशास्त्र विनोदावर लोकांची चर्चा चाललेली आहे. फार वेळ झाली आणि चौथ्या चरणात महत्वाचं तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुमच्याच्यानं काही गणपती येणार नाही ना चिंतामणी देवा, तुम्ही बोलून गणपती येणार नाही तर मी बोलावतो, पण पुण्य मात्र तुमचं घरची पडेल. तुका म्हणे देवा, चिंतामणी देवा, तुका म्हणे देवा तुमच्या पुण्यानं, कारण तुमचं एवढं मोठं पुण्य आहे. अध्यात्माचं चौथं सूत्र, अध्यात्मात तुम्हाला काही कमवायचं असेल तर स्वतःला करावं लागतं. मी इतक्या 2 तास पूजा करतो, मी 10 ठिकाणी कीर्तनाला जातो, मी इतक्या वेळा हरिपाठ वाचतो, मी इतकी ज्ञानेश्वरी माहिती तोंडपाठ, काही उपयोग नाही का? जोपर्यंत मला स्वतःला आतून जेवण होत नाही तो रमण अतिशय रसाळ आहे. आपल्याला माहिती आहे देहू निवासी जगद्गुरू तुकाराम महाराज व्यापारी होते. व्यापार उद्योग होता त्यांच्या घरी. वेगवेगळ्या ठिकाणी व्यापाराला जायचे, वेगवेगळ्या बाजारात व्यापाराला जायचे. ते एकदा असेच व्यापाराला खालापूरला गेले होते, खोपोली खालापूर. काही मिरच्या विकायच्या असतील, फूल वगैरे काही असेल. परत यायला निघाले. आषाढाचे दिवस, आषाढात पाऊस रपरप सुरू, मागच्या महिन्यात जसं आपल्याला होता इतका पाऊस येतोय. महाराज कसे बसे चिंचवडपर्यंत पोहोचलेले आहेत. चिंचवडच्या पलीकडे देहू आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर पुणे जिल्ह्यातली किंवा घाटावरच्या असाल तर तुमच्या लक्षात येईल. मध्ये मुळा मोठा नदी आहे, मोठी पात्र मोठं आहे, ओरडता येत नाही, नदीला आलेला पूर. महाराजांना वाटलं हा ओलांडा येतं कसं आपण आता, आणि रात्र होते, पाऊस पडतोय. म्हणून महाराजांनी काय केलं, आपली पडशी चिंचवडच्या मोऱ्या गोसाव्याच्या मंदिरात टाकली. चिंतामणी देवाच्या मंदिरात, गणपतीचं मोठं हेमाडपंथी मंदिर आहे जुनं, तिथं महाराज मुक्कामाला राहिले. तुकाराम महाराज आपल्या गावाच्या मंदिरात मुक्कामाला राहिलेले आहेत. हे जेव्हा चिंचवडच्या गावकऱ्यांना कळालं तेव्हा सगळे गावकरी तिथं आले. तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना विनंती केली, महाराज एकदा कीर्तन होऊ द्या, तुमच्या अमृतबोल आमच्या कानी पडू द्यात, अशी महाराजांना विनंती केलेली आहे. त्याचवेळी चिंचवडचे संस्थानिक आणि मुख्य विश्वस्त मोरया गोसावी सुद्धा आलेले आहेत. त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हणले, महाराज कीर्तनाचा लाभ होऊ द्या आम्हाला. आणि महाराजांनी कीर्तन केलेलं आहे. कीर्तनात अहो प्रत्यक्ष महाराज कीर्तन करणार आपल्या मंदिरात म्हटल्यावर तो सदा गणराज
केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आता महाराज म्हणजे देवीला निघायचं प्रस्थान ठेवायचा आवरावर करत होते. तेवढ्यात मोरे गोसावी पुन्हा महाराजांच्या दर्शनाला आले. महाराजांना म्हणाले, महाराज आज वरदविनायक चतुर्थी आहे. मोरयाला चिंतामणीला आमचा नैवेद्य असतो, उपवास असतो, नैवेद्य असतो, तो प्रसाद तुम्ही घ्यावा आणि भोजन करून निघावं दुसऱ्या प्रहरी. मोरया गोसाव्यांची विनंती तुकाराम महाराजांनी मान्य केली आणि वेळ झालेली आहे जेवणाची. जेवणाला पंक्ती बसलेल्या आहेत. तुकाराम महाराज बारकाईनं मोरया गोसावींचं निरीक्षण करत होते कालपासून. महाराजांच्या एक लक्षात आलं होतं, माणूस अतिशय सच्शील आहे, माणूस अतिशय पुण्यवान आहे, पण तरीही काहीतरी न्यून आहे. अध्यात्मात पुन्हा एकदा लक्षात घ्या, पाप पुण्याचा काहीही उपयोग नाही. तुमचं पुण्य किती असेल त्याचा काही उपयोग नाही. पुण्यामुळं देव भेटेल काही शक्य नाही. रामकृष्णांनी पुण्य काय कमी केली होती का? देवच होते ना. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी पुण्य कमी केली होती का? पण त्यांनाही आपल्या आयुष्यात कर्म सिद्धांत आणि कर्मभोग भोगावा लागला की नाही. पाप पुण्य हे वेगळ्या कल्पना आहेत. पाप हे पुण्य परोपकार, पाप हे परपीडा. दुसऱ्याला मदत करणं हे पुण्य, दुसऱ्याला त्रास देणं हे पाप. इतकं सोपी व्याख्या आहे. त्यामुळे पाप पुण्यात तुम्ही पडू नका. मोरया गोसावी पुण्यवान होते, पण काहीतरी न्यून होतं ते महाराजांनी ओळखलं आणि महाराजांनी मनोमन हे जाणलं, यांचा उद्धार केला पाहिजे, यांना उपदेश केला पाहिजे, यांना रस्ता दाखवला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी एक पेच टाकला मोरयांसमोर. तो पेच काय आहे? पहिलं चरण आहे. पुजारी आहात, तुम्ही परमात्म्याचे एवढे मोठे भक्त आहात, गणपतीचे एवढे मोठे भक्त आहात, त्या वरदविनायकाला बोलवा ना पंक्तीसाठी. त्याचंच व्रत तर आपण करतोय. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, चिंतामणी देवा गणपतीची आणा. गणपतीला बोलवा म्हणले, करावया भोजना. मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी न्यून काय ते ओळखलं होतं. महाराजांच्या लक्षात आलं होतं हा द्वैत भाव गेलेला नाही महाराजांचा. मोरया गोसावींच्यांना द्वैत भाव गेलेला नाही. त्यामुळं महाराजांनी एक अतिशय मार्मिक शब्द वापरला, करावया भोजना तुझ्या पात्रे. दुसरं पात्र ठेवा. तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकं याचं गमक काय, नेमकं याचं तत्वज्ञान काय, नेमकं यातला सिद्धांत काय. एक लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत.
मानव रूप धारण करायचं आहे. पण परमात्मा मानव रूप धारण कशासाठी करतो? शास्त्रात 4 कारणं सांगितलेली आहेत. चार प्रसंगातच फक्त परमात्मा चित्तलावर सगुण रूपावर घेऊन धारण होतो. त्यातली 2 कारणं तर त्यानं भगवद्गीतेतच सांगून टाकलेली आहेत. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा मी युगातून अवतार घेईन, म्हणजे मी सगुण रूप घेईन, अव्यक्तपणा निर्गुण रूप सोडून देईन, हे परमात्म्यानं सांगितलं. दुसरं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंना त्रास होत असेल, दुर्जनांचा दुष्कर्म वाढला असेल तर त्यासाठी मी घेईन. मला वाटतं पोलीस स्टेशनचं बोधवाक्य तेच आहे, खलरक्षण आहे असं काहीतरी आहे. तो याच्यावरून गीतेवरूनच घेतलेला आहे की दुष्टांचं निर्धारण आणि सज्जनांचं रक्षण, माझ्या भक्ताचं रक्षण. पण इथं तसं काही दिसत नाहीये, दोन्ही गोष्टी नाहीयेत. पण अजून एक कारण शास्त्रात सांगितलेलं आहे, भक्ताच्या आत्यंतिक प्रेमासाठी परमात्मा सगुण होतो. भक्तानं प्रेम असेल भक्ताचं तर त्यासाठी, आणि कथा आपल्या प्रसिद्ध आहे. 6 वर्षाच्या नामदेवाला त्याच्या आईनं सांगितलं पंढरपूरची कथा, नामदेवा काल एकादशी झाली, आज द्वादशीचं उद्यापन आहे, तू पांडुरंगाला तेवढा नैवेद्य घालून दाखवून ये, त्याला जेवू घाल, मगच मी तुला जेवायला काय. 6 वर्षाचं मूल आईच्या मागं लागलेला, आई भूक लागली, खायला दे, जेवायला दे. आईनं सांगितलं हे जमणार नाही नामदेवा, तुला पहिल्यांदा देवाला जेवू घालावं लागेल आणि मगच तुला अन्न ग्रहण करता येईल. पाय अष्टस्वारी केलेली आहे, पंढरपूरच्या मंदिरात गेलेली आहे, पूजा झालेली आहे सगळी, आणि नैवेद्याचं ताट उघडलं आणि धावा सुरू केला. पांडुरंगा जेवायला या, विठ्ठला माझ्याबरोबर भोजनासाठी या, तुम्ही जेवला नाही तर आई मला उपाशी ठेवणार आहे, मला जेवण नाही देणार. भक्ताचं अत्यंतिक प्रेम, आणि अत्यंतिक प्रेमासाठी पांडुरंगानं सगुण रूप घेतलं. असंख्य कथा आपल्याला सांगता येतील, पण आपलं कीर्तन 9च्या संपवायचं आहे त्यामुळं. आणि असाच प्रेम तिथं आहे का? इथं काही भक्त नाही, लाडका भक्त नाही, कारण त्या भक्तात न्यून आहे परमात्मा, हे जगद्गुरूंनी सांगितलेलं आहे. मग त्यानं कशासाठी सगुण रूप घ्यावं. आणि नामदेवांचं तुम्हाला लक्षात असेल, नामदेवाला जरी 6व्या-7व्या वर्षात प्रत्यक्ष परमात्म्यानं दर्शन दिलं तरी नामदेव महाराज जेव्हा मोठे झाले, त्यांची दिगंत कीर्ती झाली, तेव्हा मात्र त्यांना अभिमान आला, तेव्हा मात्र त्यांना अहंकार आला. घडलं असं की पंढरपूरच्या यात्रेत सगळे संत एकत्र झाले होते. ज्ञानोबा माऊलींनी गोरोबा काकांना सांगितलं याचं कच्चं मडकं कुठलाही शोधून काढा. 50-100 संत बसलेले आहेत. गोरोबा काका पट्टीचे कुंभार, अंतर्बाह्य शुद्ध, अंतर्बाह्य परिपूर्ण. गोरोबा काकांनी आपलं ते तुपात असतं गाडगी चेक करायचं ते घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. नामदेवांच्या डोक्यावर मारला, त्याचा आवाज आला, बद्ध असा आवाज आला. गोरोबा काका म्हणले एवढं तेवढं मडकं कच्चं दिसतंय, बाकी सगळी चांगली. मग माऊली नामदेवाला म्हणले, नामदेव राया तुमच्यात न्यून काहीतरी दिसतंय, तुम्ही काय करा, वेशीवर शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, तिथं जा. तिथं एक म्हातारा, वृद्ध म्हातारा आहे, वृद्ध आहे, तो तुम्हाला दीक्षा देईल. नामदेव तिकडे गेलेले आहे, पाहतात तर एक म्हातारं पिंडीवर पाय टाकून उतारत झोपलंय खुशाल आपलं वाऱ्याखाली. नामदेव महाराजांना वाटलं अरे हे काय, माऊली चुकले वाटतं, काहीतरी चुकीचं सांगितलंय, हा कसला मला उपदेश करणार. आणि हा चक्र देवाच्या पिंडीवर पाय ठेवून जो बसलेला म्हातारा, त्यांनी पाय उचलले, बाजूला घेतले, खरून पिंड तयार झालेली आहे महाराज. 2-3 वेळा 2-3 ठिकाणी नामदेवांनी जिथं जिथं पाय नेले तिथं तिथं पिंड निर्माण झाली. नामदेवांच्या डोक्यात लख प्रकाश पडला, आपण कुठं चुकलो. न्यून तशीच अवस्था इथं मोरया गोसावींची आहे. आणि हे ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवांचा उद्धार केला, महाराजांना मोर्यांचा उद्धार करायचा होता, म्हणून त्यांनी पेच टाकलाय मोर्यांसमोर. चिंतामणी देवा गणपती याणा करावया पूजना. विशेष बघा, मोठी माणसं नेहमी, कारण मोर्या गोसावी इतके पुण्यवान होते आणि इतके मोठे होते
अभिमान आमच्या ठाई असणारा अहंकार काम क्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे सापडण्या वाट दुसरं हा घाट वैर्यांचा असं सांगितलेलं आहे. अभिमानाचं सांगताना महाराजांनी सांगितलंय की तुमच्यातला अभिमान गेले माझ्यातला अभिमान गेलेला नाही तुकाराम महाराज. त्यामुळं मोरे चिंतामणी देव माझ्या हात माझ्या हाकेला साथ देऊन सगळं घेणार नाहीये. त्यामुळे तुम्ही मला या पेटात टाकू नका. तुम्हीच पहिल्यांदा सांगितलं की माझ्यात द्वैत आहे, माझ्यात तुझा भाव आहे. पण मला एक सांगा, आपल्या सांप्रदायिक कीर्तनाचं हे वैशिष्ट्य की शंका निर्माण करायची त्याचं उत्तर द्यायचं. द्वैत नाही, द्वैत नसलं पाहिजे देव आणि भक्तात, तर महाराजांनी मग का लिहिलं? तुका म्हणे महाराज यानं सांगितलं की मी भक्त तू देव ऐसे करी, किंवा तुका म्हणे तुझे घालावे गर्भवासी मला पुन्हा गर्भाला घाल आणि तू देवच मी भक्त असेल. ते द्वैत कशाच आहे? द्वैत नको इथं म्हणतायत महाराज एका अभंगात. काही अभंगात सांगतायत द्वैतच असलं पाहिजे. एक लक्षात घ्या, अध्यात्माच्या फक्त 2 पायऱ्या आहेत. पार्थानं जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला, 18 औक्षणी सैन्य आहे, आणि पार्थानं विचारलं हे परमात्म्या मला माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर, मला पाहायचंय मला युद्ध कुणाशी करायचंय ते. पार्थानं सांगितलं, परमात्म्यानं सांगितलं हट्ट सोडून दे अर्जुना, आता ती वेळ गेलेली आहे, युद्ध हे तुझं कर्म आहे, तू असं करू नको असा ताईपणा. पण अर्जुनाच्या हट्टासाठी परमात्म्यानं रथ मधोमध नेलेला आहे. समोर कृपाचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, आपले बंधू दुर्योधन आहेत, दुःशासन आहेत, हे सगळी यादव सेना सुद्धा त्या बाजूनं असताना अर्जुनाच्या पायात जो त्राण गेलं, दृष्टमे स्वजनम कृष्णा, म्हणलं माझ्या दुःखाला कोरड पडली आहे, माझेच लोक आणि त्यांना मी मारायचं. परमात्म्याने सांगितलं हे तुझं कर्म आहे, जायसीचे कर्म. अर्जुनाला सांगितलं हे परमात्मा हे कसलं करणं? जायसीचे कर्म नसते मता बुद्धी जनार्दना सत्किम कर्माणी घोरे नियोजन किंवा केशवा. अरे इतक्या घोर इतक्या वाईट कर्मात मला कशासाठी टाकतोस परमात्म्या? तू तर माझा सखा आहेस ना. द्वैत बघा, द्वैताचं आपण पाहतोय. द्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय? हिंदू धर्मातलं जगात 300 धर्म आहेत आणि हजारो पंथोपपंथ आहेत, पण हा एकमेव आद्य सनातन हिंदू धर्म आहे ज्यात द्वैत भक्ती मान्य केलेली आहे, अद्वैत भक्ती मान्य केलेली आहे, द्वैत भक्ती मान्य केली. आणि अशा असंख्य आमचे मध्वाचार्य असेल, शंकराचार्य असेल, वेगवेगळी तत्वज्ञान त्यांनी सांगितली.
सांगितलं, बाबा रे, भक्ताला जर माझी प्राप्ती करायची असेल, परमात्म्याची परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर दोनच मार्ग आहेत. कुठले दोन मार्ग? आणि गीतेतला अतिशय महत्वाचा श्लोक, लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्त मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिना. म्हणजे माझ्या प्रती यायचं असेल, माझी प्राप्ती व्हायची असेल तुला, तर दोनच मार्ग आहेत. एक ज्ञान मार्ग, जो अष्टांग सिद्धीचा मार्ग आहे, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, समाधी, ध्यान, धारणा वगैरे हा मोठा लांबचा मार्ग आहे. आणि दुसरा आहे तो फक्त हरिनाम घे, भक्तिमार्ग घे, कर्मयुक्त भक्ती कर. आणि म्हणून जेव्हा भक्ती करायची आहे तुम्हाला, तेव्हा मात्र तुम्हाला मूर्ती पाहिजे. सगुण रूप असेल तरच भक्ती होणार. हे द्वैत नाहीये, तर आपल्याच अंतरात्म्याला, आपल्याच अंतरात असणाऱ्या परमात्म्याला आपण पुढं प्रतिमा रूपानं पाहतोय आणि त्याला बसतोय. गौतम बुद्धांनी 5व्या-6व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना केली. कशासाठी केली हो? आद्य सनातन वैदिक धर्म होता, ते त्या धर्मातूनच आलेले होते. त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी आणि नंतर भगवान महावीरांनी सुद्धा, देव ही संकल्पना नष्ट आहे. त्यांनी सांगितलं, जे काय करायचंय, जो काय उद्धार करायचाय तो तुला स्वतःला करायचा आहे. त्याला त्यांनी श्रमण भक्ती असं नाव दिलं. पण ते आम्ही सिद्धांत योग मार्गात सांगितलंय पतंजलींनी, स्वतःच ठेवायचंय. पण त्या मार्गाने आपण किती जाऊ शकतो? एकाग्र बसायचंय तुम्हाला. महाराजांनी विनंती केली, ठाईच वैश्वनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. महाराजांनी सांगितलं, तुम्ही मला सांगा, म्हणजे भक्ती करण्यासाठी, त्याचं स्वरूप आवडण्यासाठी जर तुम्ही बसलात, किती वेळ तुमचं मन एकाग्र राहतं? 20 सेकंद राहत नाही. 20 सेकंद. नवीन संशोधनानुसार, मनोविज्ञानाचं जे संशोधन झालं, माणसाचं मन 20 सेकंद सुद्धा जागेवर राहत नाही. हजारो विचार चालू असतात त्याच्यात. मी बसलो इथं, पण माझ्या उद्याचा विचार, उद्या मला काय काम करायचं. कीर्तन करतोय म्हणजे आमचं कसं असतं माहितीये का? आम्ही ते नेहमी दृष्टांत सांगतो. अष्टविनायक बहुतेकाने आपण केलेलं आहे. अष्टविनायकाची यात्रा करताना एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला नावेतून जावं लागतं. आता नाही, आता तिथं पूल झालेला आहे. 20 वर्षापूर्वीचं मी सांगतोय. सिद्धटेकच्या मंदिरात जायला तुम्हाला दौंडमध्ये यायचं, दौंडहून शिरगावला यायचं आणि भीमेचं पात्र ओलांडून पलीकडे जायचं, कारण त्या बाजूला मंदिर आहे, इकडे शिरगाव आहे. अशाच मुंबई पुण्याकडची नवीन मुलं अष्टविनायकाची यात्रा करू म्हणले. देवाच्या कृपेनं, गणपतीच्या कृपेनं नोकरी लागली. चला ना बस खेळूया. निघालेले आहेत, जीप केलेली आहे. तरुण मुलंच ती. पोचता शिरगावला रात्री 7-7:30 8 वाजले. तिथल्या नावाड्यांचं एक वैशिष्ट्य की रात्री नावा ते सोडत नाहीत पाण्यात, कारण पूर्वी अपघात झालेले होते, नावा ढकलून उडालेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी रात्री 7-8 नंतर अंधार पडल्यावर नावा चालवायच्या नाही. पण ह्यांना मात्र यांनी सुद्धा देव वेळापत्रकात केल्यामुळं आजच आपल्याला सिद्धाटेकचं दर्शन घ्यायचं आहे, कारण उद्या पुन्हा आपल्याला खोपोली गाठायची, पुन्हा तिकडे शेवटचा पालिता गणपती करायचा आहे. तो कसा होणार आता? आजच केलं पाहिजे सिद्धटेकचं दर्शन. तरुणच मुलं, 5-6 मुलं म्हणजे चला आपण काय नावा पाहिलं नाहीत का काय आपल्याला? आपण इथले हिंदी चित्रपट पाहिलेत, नाव कशी बदलवतात आपण इतक्या चित्रपटात पाहिलोय, आपलं ट्रेनिंग झालंय. 2 जण जरा गट्टी वल्ली मारायला बसली, बाकीचे चौघं बसलेली आहेत. गप्पा सुरू झाल्या, टायर कुठं पंक्चर झाला, कुठं भजीत आहे. तरुण मुलं ती दुसरा काय करणार? 2 तास झाले, 3 तास झाले. पुढं पलीकडे बघताय तर सिद्धटेकच्या मंदिराचा दिवा आहे वरचा, तो तितकाच लांब दिसतोय. त्यांना वाटलं, अरे मंदिर एवढं लांब, एवढं मोठं पात्र आहे काय काय? त्यातला एक म्हटलं, हो रात्री पाण्याचा अंदाज येत नाही, लांब आहे म्हणले, मारा लवकर बदली. पण तरीही 1 तास गेला. पहाट वारा सुरू झाला, शुक्राची चांदणी दिसायला लागली. म्हणून त्यातला एक जण म्हणला शहाणा, अरे हे लांब आहे, इकडं तरी आपण किती आहे बघूया ना, किनाऱ्याला कुठपर्यंत आलोय. बघत होती तर होते तिथंच होते. का? सगळं होतं टेक्निक बरोबर, फक्त नाव्याला बांधलेला दोर झाडाचा तोडायचा राहिला होता. आता बांधलेला दोर सुटल्याशिवाय नाव कशी पुढे जाणार? आमचं नेमकं तसंच आहे. अध्यात्माच्या नावेत बसलोय, पहिलं तीर गाठायचं आहे, संसार आसक्तीचा दोर आम्हाला सोडायचा नाही. आणि मग कशाची भक्ती, आणि मग कशाचा द्वैत, काय सांगून काय उपयोग तुम्हाला? महाराजांनी नेमकं तेच केलं आणि सांगितलेलं आहे की दुसऱ्या पात्र ठेवा, आणि मोर्यानी त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे देव म्हणे, तुझ्या ऐसी कैसी थोरी अभिमान अंतरी नागवलो. अभिमानानं म्हणजे देव तर
द्वारकेचा राणा पांडवा घरीच होता ना. तरीही द्यूतात जेव्हा युधिष्ठिर हरला आणि शेवटी आपली पत्नी पणाला लावली, तोही डाव हरला. दुःशासनानं एक वस्त्राभिजस्वला द्रौपदीला प्रपटच अंतःपुरातून आणलेला आहे आणि वस्त्रहरण सुरू केलेलं आहे. कुठे गेला होता परमात्मा? परमात्मा गेला होता कुठे त्यावेळी? द्रौपदी तर एकनिष्ठ भक्त होती ना त्याची. मार्मिकता बघा, प्रत्येक गोष्टीतली, प्रत्येक सिद्धांतातली, प्रत्येक दृष्टांतातली मार्मिकता. ती भीष्माचार्यांना शरण गेली. तात माझं वस्त्र न होतं, तुम्ही काय करताय? आपल्या 5 पतीला पण ते दास झाले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कुणीही सगळ्यांनी माना खाली घातल्या. भीष्माने सांगितलं, अर्थस्य पुरुषोदासा, मी द्रोणाचार्याचा दास आहे, मी काही तुझी मदत करू शकत नाही. शेवटी तिनं परमात्म्याची करुणा भागली आणि मग म्हणजे गरुडाच्या वेगानं वाहणारं, मनाच्या वेगानं वाहणारं आपलं वाहन गरुड त्वरा झाली, गरुडा टाकेले मागे द्रौपदीशी लागे नारायणे. इतक्या येऊन द्रौपदीसाठी त्यानं वस्त्र पुरवली. हे सगळं संपल्यानंतर राजश्री यज्ञ होता तेव्हा द्रौपदीनं परमात्म्याला प्रश्न केला की माझं एवढं वस्त्रहरण होत होतं, चिरहरण होत होतं, मी सगळीकडे आणाभाका करत होते, तू कुठं होतास परमात्म्या? म्हणजे तू दाखवून मी कुठं होतो? तुझा द्रोणाचार्यावर विश्वास होता, तुझा द्रोणाचार्यांच्यावर विश्वास होता, तुझ्या 5 पतींच्यावर विश्वास होता, तुझा भीष्मावर विश्वास होता. माझ्यावर जेव्हा विश्वास दाखवला, श्रद्धा दाखवली, त्या क्षणी मी आलो. तोपर्यंत मला येण्याची गरज नाही. आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय, हा अभिमान, द्रौपदीचा अभिमान, मी 5 पांडवांची पत्नी आहे, मला कोण हे करते? माझे पांडव येत अतिरथी महारथी इथं बसले, भीष्माचार्य माझी मदत करतील, ते साथ आहेत आमचे. काहीही उपयोग नाही. परमात्म्याला त्यानं सांगितलंय, अनन्य चिंतयंतो माझ्या परिपासते तेषां नित्यार्युक्तानां योगक्षेम भगवान. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असते. त्यानं सांगितलंय, मामैकम शरणम व्रज, मला पूर्ण भावना शरण या, पण आमचा अहंकार अडवा येतो. हेच नेमकं मोरे यांनी सांगितलंय की देव म्हणे तुकया तैसी कैसी थोरी अभिमान, माझा अहंकार गेला नाही, तेवढा माझा अहंकार घालवा अशी विनंती तुकारामाला केलेली आहे. या 2 महापुरुषांचं, सत्पुरुषांचं, संतांचं जेव्हा संभाषण चाललेलं आहे, अध्यात्माची हे विवेचन चाललेलं आहे, त्या इतरी जणांची अवस्था काय होती? 3रं चरण आहे.
चाललेला आहे. महाराज मोरया गोसाईंना आग्रह करतायत, चिंतामणी देवा गणपती आणा करावया भोजना तुझ्या पात्रे, कारण तुम्ही एवढे भक्त आहात मोठे. मोरया गोसावी त्यांना कबुली देत आहेत. देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोरी, माझी एवढी थोरवी नाही, कारण का अभिमान अंतरी नागवल हो. पण त्यावेळी गाव जेवण होतं, गावातले लोक इतर बसले होते, ते कसे होते तर महाराजांनीच त्याचं वर्णन केलेलं आहे की तटस्थ ब्राह्मण ते बैसले ते पहाड वेळ झाली शिळे झाले, तटस्थ ब्राह्मण बैसले. सर्वसामान्य माणसानं काय करायचं? आजकाल तुम्ही म्हणजे आजकालचा दौरच असा आहे, कुठलंही टीव्हीचं चॅनल उघडा, ABP माझा असो, नाहीतर झी न्यूज असो, नाहीतर ते इंग्लिश चॅनल कुठले टाइम्स नाव असो, इंडियन TV असो, कुठलंही किंवा ते आजतक असो, चर्चा चालतात 7-7:30 वाजता. एखादा करंट टॉपिक घेतात, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मालवणला, चर्चा सुरू. बोलवतात कोणाला? ज्याला काडीची अक्कल नाही, त्या स्थापत्य शास्त्रातली ती मंडळी येऊन बसलेली असतात. त्यात एक अजून असतं, 8-10 जण असतात, त्यातले 1-2 चांगले असतात, नाही असं नाही, ते खऱ्या अर्थानं व्यवस्थित बोलत असतात. पण इतर कशाला त्यांना बोलून देत आहेत? त्याला त्यांचंच चालू असतं. आपली अवस्था अशी आहे, 2 मोठी माणसं बोलतायत, आपण मध्ये कशाला तोंड घालावं? काय कळतंय आपल्याला त्यातलं? पण तेवढं तारतम्य आम्हाला नाही. तर त्यावेळी महाराजांच्या वेळी होतं आणि म्हणून महाराजांनी लिहिलं, वाढ वेळ झाली शय झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. हे अध्यात्माचं सूत्र आहे दुसरं. कारण मी मगाशी सांगितलं की परमात्म्यानं पार्थाला गीता सांगितली, 18 औषधी सैन्य होतं, किती जणांनी ऐकली? सगळ्यांनी ऐकली असते तर युद्ध झालं असतं का? प्रश्न असा आहे, आम्ही ऐकत नाही. सुनाने वकिलांना काही मला काही सांगितलं की साहेब हे बरोबर नाही, माझी ऐकण्याची इच्छा नाही, कारण त्याची कारणं 2 आहेत. एक तर सुनाने वकील माझ्याशी काय बोलतायत त्यात मला काहीही इंटरेस्ट नसतो, किंवा आमचे जगताप वकील काय नेमकं सांगतायत ते ऐकतात मला काही जजेसना इंटरेस्ट नसतो. तुम्ही आर्ग्युमेंट करत असता तेव्हा ऐकण्यात काय नेहमीच आहे ना, बेल द्या, बेल देऊ नका, हा निर्दोष आहे, अमकाय तमकाय, दुसरं काय असतं आपल्याकडे चालतंय. त्यामुळं ऐकायला कुणाला वेळच नाहीये. आणि दुसरं गोष्ट, त्याचं जर ऐकलं मी तर मी छोटा ठरत नाही का? तुम्ही मोठे ठरता, कशाला ऐकायचं तुमचं? ही आपली अडचण असते, हा अहंकार आपला असतो. आणि हे नेमकं मर्म महाराजांना समजलं होतं, अध्यात्मात तुम्हाला ऐकावं लागतं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना, प्राप्त काळ घडी येईपर्यंत तुम्हाला कथा कीर्तन ऐकावी लागतील, तुम्हाला ज्ञानेश्वरीचं वाचन करावं लागेल, तुकाराम गाथेचं पारायण करावं लागेल, तुम्हाला हरिनाम घ्यावं लागेल, स्वतःचाच हरिनामाचा घोष स्वतः ऐकावा लागेल. अहो आम्ही सगळे वारकरी आहोत, सगळे बरेचसे जातात इथं महाराज आहेत तेही वारकरी आहेत. ज्ञानेश्वर माऊलीच त्यांचं नाव आहे, PS आहेत, पण स्वतः कीर्तन करतात. मी त्यांना विचारलं कीर्तन करता की नाही, ते म्हणले कीर्तन नाही करायला वेळच मिळत नाही. साहजिक आहे, पोलीस खात्यात नोकरी आहे, शिवाय सिव्हिल सर्व्हिसेस रूल असतात. तुम्ही देवाचं नाव कर, सिव्हिल सर्व्हिसेस रूल आत येत नाही. मी न्यायाधीश असताना गेले 30 वर्ष कीर्तन करतोय, मला 100 तक्रारी केल्या माझ्यावर. मी सांगितलं अरे हे काय कसं काय चाललंय तुमचं? कारण आर्टिकल 30 जे आहे घटनेचं, आर्टिकल 29 आणि 30 आहे ना धर्माबद्दल सांगणार की धर्माचा प्रसार करायची मंजुरी आहे. कोणाला आहे? दुसऱ्या लोकांना आहे, आपल्याला नसेल. मला अजून एक वाटलं, मला वाटलं की आता कार्यक्रम कदाचित पोलीस स्टेशनच्या आवारात असेल, पण तुम्ही इकडं आणलाय, कदाचित कायद्याची तडजोड असेल म्हणून. पण काही गरज नाही. अहो तुम्ही इफ्तार पार्टीला जाताच ना, इफ्तार पार्टी करता की नाही पोलीस स्टेशनला, मग ह्यानं काय होतंय तुम्हाला? जरा आपण यातून वर उठण्याची गरज आहे. आपल्या धर्माबद्दल जे न्यूनगंड आहेत ते बाजूला टाकण्याची गरज आहे आपल्याला, आणि ती वेळ आता आलेली आहे, म्हणून मला हे सांगायचंय. पण आजकाल ऐकायची वेळ नाही, ऐकायला वेळ नाही, ऐकायची वृत्ती नाही. इथं मात्र महाराजांनी सांगितलं हे वाढ वेळ झाली, शय झाले, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. आणि मग हा सगळा पेच सोडवायचा कसा? 9-4 संपवायचा, हा पेच सोडवायचा आहे. आणि अभंगाचाही पेच 9-4 सोडवायचा आहे. 40 चरणाचा मोठा अभंग आहे तसा. म्हणून महाराजांनी सांगितलं एक मी तडजोड करतो, तुमचं पुण्य आहे पण तुमच्या काही अहंकार आहे. आणि पुण्य आणि अहंकार कसा जातो एकमेकाच्या विरुद्ध हे 4थ्या चरणात आपण पाहणार आहोत. तुमचं पुण्य आहे ते खर्ची टाकतो आणि मोर्याला बोलवतो. ते नेमकं महाराज काय म्हणाले? बहिरणी घ्यायची आपण शेवटची बहिरणी.
महाराजांनी सांगितलं, हे मोरया गोसावी, तुमचं पुण्य खूप मोठं आहे. मगाशी मी सांगितलं की पुण्य आणि परमात्मा प्राप्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही पुण्य इतकं जमा केलंय म्हणून परमात्मा प्राप्ती होणे शक्य नाही जोपर्यंत. आणि त्यात काय होतं, तुकाराम महाराजांनी एक अतिशय सुंदर अभंग लिहिलाय. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागोलेली पाप पाप आमच्या अंगाला लागून नये समजू शकतं. पुण्य का लागून घ्यायचं नाही अंगाला? कारण पुण्यामुळे अहंकार वाढतो. तेच नेमकं मोरया गोसाव्यांचं झालेलं होतं. वास्तविक एखादा पापी असेल, तुका म्हणे होय हेळे मात्र जीवनमुक्त हेळा मात्र तो क्षणात मुक्त होईल. पण पुण्यवान माणसाला मुक्त होण्यासाठी अवघड पडतं, कारण त्याला आधीच माहिती असतं मी एवढा मोठा भक्त आहे, परमात्मा माझ्या दारात पाणी भरतोय, मी कशासाठी त्याला शरण जाऊ. मोरयांचं तेच झालं होतं. म्हणून महाराजांनी त्यांना जाणीव दिली. तुका म्हणे देवा तुमचे मी सुकृते तुमचं सुकृत आणि ना मोरया ते परितते. मी मोरयाला बोलवून घेईन. तर त्यासाठी अध्यात्मातलं चौथं आणि शेवटचं सूत्र सांगितलं की स्वतःला तुम्हाला करावं लागेल, इतरांनी करून काहीही उपयोग होणार नाही. माझ्या मुलासाठी मी भक्ती केली, काहीही मुलाला उपयोग होणार नाही, त्याची त्यानंच केली पाहिजे. आणि म्हणून परमात्मा हे अध्यात्माची ही नाव आहे, एकानंच बसण्याची नाव आहे. महाराजांनी सांगितलं म्हणे राज्यभार केलाय आणि हा भक्ती संप्रदायाचा किंवा नाम संप्रदायाचा राजमार्ग तयार केलाय. पण त्यात मात्र तुम्हाला एकटाच असणार. तुमचं तुम्हालाच प्रगती करावी लागेल, तुमचं तुम्हालाच फक्त मन शुद्ध करावं लागेल. एक अतिशय सुंदर तुम्हाला दृष्टांत सांगतो. तुम्ही म्हणाल, अरे आमच्याकडे पुण्य आहे, तुम्ही सांगताय महाराज आम्ही पुण्यवान आहोत, आम्ही आमच्या परीनं पुण्य जमा करतो, लोकांना मदत करतो वगैरे वगैरे. पण नेमकं मग होत आहे काय, कशामुळं काय असं घडतंय? आणि हे पुण्य म्हणता परमात्म्याची प्राप्ती आमची कशी होईल आम्हाला? त्याचं कारण असं सांगता येईल की आपण मुंबई शहरात राहतो. मुंबई शहरात जुन्या चाळी आहेत खूप, आणि त्या चाळीला कायदा मात्र पूर्वी 1947चा होता. भाडेकरूंना बाहेर काढायचं असेल तर 1947च्या त्यानं बाहेर काढायचं. आता पुन्हा बदललाय, पण जुनाच कायदा नव्या स्वरूपात आणलाय. जसं IPC CRPC जुनं सगळं त्यात काही थोडंसं घातलंय. मी पाहिले ते कायदे अवघड आहे, फार अवघड आहे. आम्हाला विशेष वाटलं की अजून त्याच्यावर सुप्रीम कोर्टात चॅलेंज कसे झाले नाहीत कायदे. होतील, तुम्हाला लक्षात येईल. तुमचा क्लायंट जेव्हा अडकेल ना तेव्हा लक्षात येईल त्यात. कारण त्या 60 दिवसाची पोलीस कस्टडी आहे. पूर्वी 15 दिवसाची तरी होती एका वेळेस, तर 60 दिवस आहे. बघा उघडून 167 ते कलम उघडून बघा किती आहे. आणि डिफॉल्ट बेल नाही आहे. म्हणजे पूर्वी असं होतं 60 दिवसात जरी तपासकाम पूर्ण झालं नाही आणि आरोपी आत असेल तर त्याला बेल द्यायचा, ते काढून टाकलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल सगळं काय. ठीक आहे, तो काय विषय नाही आपला. मध्ये मला कुठं तुम्ही मार्ग असोसिएशनमध्ये लेक्चरला बोलवलं तर ह्याच्यावर बोलू आपण. पण अडचण अशी की नेमकं कसं होतंय आमचं, तर ते एक जुने घरमालक होते, भाडेकरू 50 वर्षापूर्वीच्या खालीच करण्यात आलं, वैतागले. बरं भाडं 5 रुपये आणि म्युन्सिपाल्टीचा टॅक्स मात्र 500 रुपये भरायचा त्या चाळीचा. वैतागले बिचारे पदरमोड करून. बरं त्यात पुन्हा काय, कुठं नळ तुटला घरमालकाला फोन, कुठं घरचा आटुमलं घरमालकाला फोन, आणि शिव्या फोनवर भाडं घेते. वैतागले, वकिलांच्याकडे गेले. जगताप वकील म्हणले ते त्याचं तरी काहीतरी बघा ना, तेवढं भाडेकरू काय खाली जागा करता. वकील संतावून बसले. म्हणजे हरकत नाही, आपण त्यांना नोटिसा पाठवू बॉम्बे रेंट ऍक्ट खाली किंवा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट खाली आणि दावे दाखल करू. कुठला तो सगळं चंबू गाबाळा घेऊन का म्हणला का कोर्टात गेल्यावर 20 वर्षांना निकाल लागणार, माझ्या नातवाला तरी पोझिशन मिळेल का? नाही म्हणला, याचा माहिती कोर्टात मी चाललो. अरे म्हटले बैठ जरा नोटाचा कलर दाखव ना. वकिलांचं शेवटी बुद्धी चालणार, जरा पेट्रोल टाकशील का नाही माझ्या गाडीत? त्यानं दिले. म्हणले चाळ कुठं आहे तुझी? काय पंतनगरमध्ये. चाळीसमोर ग्राउंड आहे म्हणले, 500 यार्ड ग्राउंड आहे मोठं, माझ्याच मालकीचं आहे म्हणले, खाली आहे अंगण आहे. असं कर म्हणले. घाटकोपर ईस्ट वेस्ट पंतनगर सगळे 100-200 टाळकरी बोलव म्हणले. उद्या सकाळपासून हरिनाम सप्ताह सुरू कर म्हणले. म्हणजे तुम्ही काय सांगता? अरे मी सांगतो ते ऐक म्हणा, तुझ्या लक्षात येईल म्हणले. बरं म्हणलं, आता वकिलांचा सल्ला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या चाळीसमोर असा
मोठा मांडव टाकला. ते 1200 वॅट का 1400 वॅटचे सगळे 5-6 हे लावण्यात अशा आमच्या माऊलींसारखे 4-5 मृदंगमणे आणले. टाळकरी असे तरुण पोरं सगळ्या परिसरातले टाळकरी आणि ठोपावर माहिती किंवा रामकृष्ण आहेचा गजर सुरू केला. भाडे करून डोळे तोडून उठले. पहाटे 4 वाजता आपल्या टाळी खाली काय चाललंय बुवा. खाली आले तर त्यांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. एरवी शिवी दिल्याशिवाय पाणी न पिणारा आपला घरमालक रामकृष्ण हरीच्या तालावर बुक्का लावून नाचतोय. म्हणले वाल्याचा वाल्मिकी झाला कसा. ते आले घरमालकाला नमस्कार केला. म्हणले घरमालक काय स्वतः सुरू केलाय आपण आपल्या सोयीसाठी. मग त्या भाडेकरूंनाही जरा वाईट वाटलं. म्हणजे घरमालकाला आपण उगीच वाईट समजत होतो. आपलं आता काहीतरी कर्तव्य आहे, त्यात काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे म्हणून मग त्यांनी बैठक घेतली. मग आपल्याकडे माहिती आहे सप्त्यात कसं असतं. सकाळचा चहा नाश्ता कोणाकडं, दुपारचं जेवण कोणाकडं, महाराज कुठं उतरवायचा, महाराजाची बिदागी कुणी द्यायची ना. आपल्या भाडेकरूंनी ठरवून टाकलं सगळं. पहिला दिवस अगदी आनंदात गेला. दुसरा दिवस आनंदात गेला. तिसऱ्या दिवशी मात्र त्या 10तल्या भाडेकरूंचे 4 म्हणले आज काही रजा नाही बुवा, मला जावं लागेल, तुम्ही सांभाळून घ्या. आपल्या गावाकडे माहिती आहे ना, शेवटी त्या मंदिरात 4च लोक असतात. कीर्तन असं नाही तर प्रवचन असं तेच असतात आणि तेच चालवतात सगळं. बाकीचे आपले असेच. तर म्हणजे ठीक आहे. 4थ्या दिवशी असं व्हायला लागलं. त्या टाळाच्या त्या दिवसभर हे टाळाचा मृदंगाचा आवाज. बायको काय म्हणते नवऱ्याला कळेना, कानाचे धडे बसले. पोरग का किंकाळते ते आईला समजेना. अर म्हणले घोळ झाला. ते आपण घरमालकाच्या नादी लागून घोळ झालाय म्हणले आपला. पुन्हा मिटिंग घेतली त्यांनी भाडेकरूंनी. पुन्हा घरमालकाकडे गेले. म्हणले घरमालक करता हे चांगलं आहे पण हे किती दिवस चालणार आहे. घरमालक म्हणले काय किती दिवस चालणार आहे. नाही हा सप्ताह म्हणले वाचलं नाही का, अखंड हरिनाम सप्ताह आहे, बंद करायसाठी सुरू केलंय का मी. 4थ्या-5व्या दिवशी भाडेकरूंनी मिटिंग घेतली. म्हणजे घरमालकाला येड लागले, आपण वेळी होऊ या नादाना नेणं, कारण त्याला त्यात गम्य नाही ना. म्हणले खोल्या आपल्या खाली करा बुवा, ह्याचं या मालकाचं चालू काय चालायचं. सगळ्यांनी खोल्या खाली केल्या.
विनोद केले घररीते. अभंगाचं सुरुवातच सांगितलं मी की दोन महापुरुषांचा संवाद आहे, दोन संतांचा संवाद आहे, दोन सत्पुरुषांचा संवाद आहे. महाराज विचारतायत चिंतामणी देवा गणपतीची आणा, तुम्ही मोठे भक्त आहात, करावया भोजना तुझ्या पात्रे. पण मोरया गोसावींना माहिती आपली तेवढी थोरली नाहीये. कबूल केलं त्यांनी, देव म्हणे तुकया ऐसी कैसी थोरी तुकया महाराज माझी एवढी थोरवी नाही, कारण आता माझा अभिमान अजून गेलेला आहे, पुण्यवान आहे. पण या दोघांचं जेव्हा संभाषण चाललंय तेव्हा सर्वसामान्य माणसं काय करत होती. पहाड वेळ झाली सगळे तटस्थ बैठले ते त्यांचं ऐकतायत, त्या काव्यशास्त्र विनोदाची चर्चा ऐकतायत. आणि महाराजांनी तोडगा काढलाय. तो तोडगा काय, तुका म्हणे देवा तुमचं पुण्य खर्ची पडेल आणि बरी ते मोरया. मी मात्र त्या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार तुमच्या समोर उभा करतो, पण त्यासाठी तुमचं पुण्य खर्ची पडेल. हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही मला संमती द्या. महाराजांनी मोरया गोसावींचे डोळे उघडले. हे मोरया गोसावी पुढे सत्पुरुष म्हणून प्रसिद्धीच पावलेले आहेत. आजही चिंचवडला गेला तर त्यांची समाधी आहे, तर मस्तक टेकवल्यावर शांतीचा अनुभव होतो, तो तुम्ही घ्यावा. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे, त्यात ते मला म्हणजे गणेशोत्सव, त्यामुळे गणपतीचं महत्व काय हे सांगणारा अभंग. एवढंच नाही तर एका सत्पुरुषानं दुसऱ्या सत्पुरुषाला कसा मार्ग दाखवणारा हा चर्चात्मक स्वरूपाचा अभंग, त्याचा भावार्थ संपलेला आहे. शेवटी कसं असतं, आम्ही जेव्हा कीर्तनाला उभं राहतो तेव्हा ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी. त्यामुळं तुम्ही तर जाणकार आहात, तुम्ही खूप ऐकलेलं आहे, खूप महाराजांना ऐकलं असेल. बोली लेकुरे वेडी वापरी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. जर खोटं काय चुकीचं काय बोललं गेलं असेल तर ते माझं आहे, वैयक्तिक मदन महाराज गोसावींचं आहे. पण जर चांगलं काय पडलं असेल तुमच्या गाडी तर तुकाराम महाराजांचं आहे, जगद्गुरूंचं आहे, नामदेव रायांचं आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. कारण आम्ही जेव्हा कीर्तनाला उभा राहतो तेव्हा आमची भूमिका हीच असते, थोडीने भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारव आहे. हे प्रार्थना त्या परमेश्वराप्रती गजाननाप्रती अर्पण करताना आपली सदा घेतो.